नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। फक्त 6 दिवस राहिलेले मित्रांनो, यापैकी तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरे येत असेल नक्की कमेंट करा। खरंच 26 एप्रिल 2026 मध्ये तुमचा एक्झाम आहे, ठीक आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विष्णू गणेश पिंगळे हे गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते होते, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, असहकार चळवळ कोणी सुरू केली? प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी लॉर्ड डफरिन हे भारतीय राष्ट्रीय सभेचे स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 4, नेहरू अहवालात कशाची मागणी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी वसाहतीचे स्वराज्य याची मागणी केली होती नेहरू अहवालामध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 5, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात कोठे असताना आश्रम स्थापन केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सेवाग्राममध्ये महाराष्ट्रात असता स्थापना केली होती आश्रम, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 8, गदर उठावातील कोणते क्रांतिकार जपानमध्ये जाण्यास यशस्वी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रासबिहारी बोस हे गदर उठावातील क्रांतिकार यांना जपानात जाण्यास यशस्वी मिळालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लॉर्ड रिपन यांना म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राष्ट्रीय सभेची स्थापना 1895 मध्ये नाही झाली तर 1885 मध्ये झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मुडू। क्रमांक 12, मज्जसंस्था व त्याच्या विकाराचा अभ्यासास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए न्यूरोलॉजी। मज्जसंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास न्यूरोलॉजी असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 13, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हायड्रोजन। वनस्पती तूप तयार करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 14, नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा रोग टिंबटिंब। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मोतीबिंदू होत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 10, सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 16, विद्युत रोधाचे एकक कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी ओहम। विद्युत रोधकाचे एकम हे ओहम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 17, भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे कार्य कोण करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी निवडणूक आयोग। भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे कार्य हे निवडणूक आयोग करतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 18, राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी विधान परिषद।
राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची निवड कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी राज्यपाल. राज्यपालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची निवड होत असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 20, ग्राम स्वराज्य ही कल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्य ही कल्पना मांडलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21, राज्यपाल या पदासाठी वय वर्ष किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 35 वर्ष, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. राज्यपाल या पदासाठी 35 वर्षे वय मर्यादा असते. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्याची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 78. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या 78 आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए राष्ट्रपतीद्वारे केले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश. लोकसभेच्या सर्वाधिक जागा हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आयर्लंड. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे आयर्लंड देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक समान कायद्यापुढे समान आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन कलम 14. कलम 14 हे भारतीय राज्यघटनेतील कलमानुसार सर्व भारतीय नागरिक समान कायद्यापुढे समान आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, महार वतन पद्धत कोणी बंद केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी शाहू महाराज यांनी महार वेतन पद्धत ही बंद केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 28, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29, स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान दिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 5 मार्च 1930 मध्ये नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 5 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.